आता पाहणार आहोत दिल्ली स्फोटासंदर्भातील टॉप 9 बातम्या। दिल्लीतील कार स्फोटाप्रकरणी आज महत्त्वाची बैठक होणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार। पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। मॉड्यूलचा हँडलर परदेशातून ऑपरेट करत असल्याची माहिती। दिल्ली पोलिसांकडून परदेश कनेक्शन संदर्भात चौकशी सुरू। दिल्लीतल्या स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन समोर। स्फोटाळी उमर आदिल, मुझम्मिलसह शाहीन आणि उमुद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचंही समोर। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एका डॉक्टरला अटक। डॉक्टर परवेज अन्सारीला उत्तर प्रदेश ATS कडून अटक केल्याची सूत्रांची माहिती। डॉक्टर परवेज हा अटकेत असलेल्या डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ। दरम्यान काल रात्री घटनास्थळावरून I-20 कार हटवली। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्रामध्ये छापेमारी। महाराष्ट्र ATS कडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र ATS ची छापेमारी। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर। शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलं होतं, तर 2015 साली तिचा घटस्फोटही झाला होता। दिल्ली स्फोट प्रकरण केंद्रीय गृहमंत्री शहांनी NIAला सोपवलं। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, शहांच्या सूचना। तर NIA कडून तपास ताब्यात घेतल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया सुरू। उमरनेच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती समोर। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त केल्याची सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्येच आहे, उमरच्या परिवाराचा दावा। स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्यूल ऑइल तसेच डेटोनेटरचाही वापर। प्राथमिक तपासामध्ये संपूर्ण माहिती उघडकीस।